सुरेशराव आणि शोभाताई यांना एक मुलगा असतो. आता शोभाताई व सुरेशराव यांचेही वय झालेले असते आणि आता त्यांचा मुलगा हा देश सोडून गेलेला असतो. त्यामुळे दोघेही खूप दुःखी असतात. आता पावसाळ्याचे दिवस चालू होते, पण आज बऱ्याच दिवसांनी थोडा सूर्यप्रकाश आला होता. त्यामुळे नाश्ता करून सुरेशराव आणि त्यांची बायको शोभाताई घराजवळच्या बाजारात दैनंदिन वस्तू घेण्यासाठी गेले होते. तिथे खरेदी करता करता वेळ कशी निघून गेली काही समजलेच नाही. जेव्हा ते घरी परत येण्यासाठी निघाले तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. रस्त्याने चालता चालता शोभाताई अचानक थांबल्या. त्यांचे पाय जणू काही जडच झाले होते आणि त्यांची नजर समोर तरवली होती. समोर एका प्रायव्हेट स्कूलची भव्य इमारत होती. आता स्कूल सुटण्याची वेळ होती, त्यामुळे स्कूलचे गेट पूर्ण उघडला होता आणि एक एक करून सर्व मुले धावतच गेट बाहेर येत होती. कोणत्या मुलाची आई त्याला घेण्यासाठी आली होती, तर कोणाचे बाबा आले होते. मुलं गेटच्या समोर येतात, आनंदाने किलबिलाट करू लागतात आणि दिवसभरात घडलेला सर्व प्रकार आपल्या आईबाबांना सांगत होती. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हसू होते आणि पालकांच्या चेहऱ्यावर एक निवांतपणा दिसत होता. शोभाताई सतत गेटकडे लक्ष ठेवून होत्या आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येक मुलाकडे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय शांतता आणि डोळ्यात ओलावा होता. शोभाताई भूतकाळाच्या खोल आठवणीत हरवल्यासारख्या वाटत होत्या. तेव्हा सुरेशराव म्हणाले, "शोभा, तू पुन्हा इथेच थांबलीस? अगं, तुला किती वेळा आठवण करून द्यावी लागते की आता आपला मुलगा इथे शिकत नाही. त्याचे शिक्षण खूप वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे आणि हे स्कूलसुद्धा त्याने कधीच सोडले आहे. स्कूल काय, आता तर त्याने आपल्याला आणि या देशाला सुद्धा सोडले आहे." हे बोलता बोलता सुरेशरावांचा आवाज ओला होऊ लागला. "मला माहीत आहे, पण तरीही का कळत नाही, प्रत्येक वेळी मी या स्कूल समोरून जाते तेव्हा माझे पाय आपोआपच थांबतात. असे वाटते जणू काही आपला राकेश आत्ताच धावत येईल आणि आनंदाने 'आई, आई' हाक मारून तो मला घट्ट मिठी मारेल." शोभाताईंचे हे शब्द ऐकून सुरेशराव काही क्षण गप्प राहिले. मग शोभाताई हळूच म्हणाल्या, "खूप आठवण येते राकेशची. तुम्हाला सुद्धा येत असेल ना?" सुरेशरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मनातील बेचैनी लपवत शोभाताईंना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. "अगं शोभा, तुला कधी समजणार? मुलं जेव्हा स्वतः मुलंवाली होतात ना, तेव्हा आपण मान्य करायला हवे की आता ती मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तव्य आणि अधिकार बदललेले आहेत आणि आपण इथे एकटे कुठे आहोत? आपण दोघे सोबत आहोत ना. जेव्हा 2 लोक सोबत उभे असतात तेव्हा ते एकटे असत नाहीत आणि दोघेही नसतात, तर ते 11च्या बरोबर असतात." सुरेशरावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शोभाताई स्मितहास्य करत म्हणाल्या, "तुमचे हे तत्वज्ञान ऐकायला खूप चांगले वाटते, परंतु ते एका आईच्या मनाला संतुष्ट करू शकत नाही." शोभाताईंच्या मनात असणारे दुःख आता बाहेर पडत असल्याकारणाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यामुळे सुरेशराव म्हणाले, "अगं शोभा, आपल्यासारखेच या देशामध्ये असे कितीतरी आईबाबा आहेत ज्यांची मुले त्यांना इथे सोडून दुसऱ्या देशामध्ये राहत आहेत. आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि असे की अमेरिकेतून भारतात विमानाने यायला किती वेळ लागतो. त्यामुळे जास्त काळजी करण्याची काही गरज नाही. आता आपण घरी जाऊया." असे म्हणत सुरेशरावांनी शोभाताईंचा हात पकडला आणि हळूहळू रस्त्याने पुढे चालू लागले. खरं तर ते शोभाताईंना नेहमी समजावत असत, परंतु मुले दूर जाण्याचे दुःख त्यांना सुद्धा आतून खातच होते. चालता चालता भूतकाळांच्या लाटा त्यांच्या मनावर आदळू लागल्या.
आई बाबा, मला परदेशात नोकरी लागली आहे. वर्षानुवर्ष मी जे स्वप्न पाहिले ते आज पूर्ण होणार आहे. आता मी कायमचा अमेरिकेमध्ये राहीन. आता बघा बाबा, तुमचा मुलगा कसा प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो. राकेशच्या आवाजात अहंकार आणि आनंद यांचा अनोखा उत्साह होता. पण आपला मुलगा कायमचा परदेशात जाणार हे ऐकून सुरेशराव स्तब्ध झाले. ते काहीही बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण शब्द त्यांचे घशातच अडकले होते. दुसरीकडे शोभाताई गतिहीन झाल्यासारख्या वाटत होत्या. त्यानुसार शून्यात बघत होत्या. त्यांच्या तोंडातून सुद्धा एक शब्द सुद्धा निघाला नाही. मग सुरेशराव मोठ्या मुश्किलीने स्वतःला सांभाळत म्हणाले, तू हे काय बोलत आहेस बाळा? तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. जर तूच आम्हाला सोडून परदेशात गेलास तर या वयात आम्ही एकटे कसे जगणार? आमची काळजी कोण घेईल? आता बोलण्यावर जोर देत राकेश म्हणाला, अहो बाबा, प्लीज तुम्ही जरा विचार करा. भावनिक होण्याची ही वेळ नाही. शेवटी हा माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. माझे सगळे मित्र परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांची जीवनशैली बघा. तुम्हाला काय वाटते, मी आयुष्यभर इथेच पडून राहावं का? सुरेशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, का बाळा? आपल्या देशात कशाची कमतरता आहे? मला चांगली पेन्शन मिळते आहे आणि तू सुद्धा मुंबईमध्ये चांगली नोकरी करत आहेस. हे घर सुद्धा आपले स्वतःचेच आहे. अशा कोणत्या गोष्टीची तुला कमी आहे? त्यामुळे तू आपला देश, आपल्या आईबाबांना सोडून परदेशात जाऊन राहण्याचा विचार करत आहेस? राकेश थोडा रागातच म्हणाला, बाबा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला इथे पुढे जाण्याची एवढी संधी मिळणार नाही जेवढी अमेरिकेमध्ये मिळेल. तिथे गेल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तिथल्या सुविधा आणि राहणीमान सर्व काही वेगळे आहेत. राकेश एवढे बोलल्याबरोबर सुरेशराव म्हणाले, बाळा, परदेशात जाण्याची संधी माझ्या नोकरीच्या काळात मला सुद्धा मिळालीच होती. परंतु तुझी बोर्डाची परीक्षा असल्या कारणाने आम्ही परदेशात गेलो नाही. आम्ही अगोदर तुझा विचार केला होता. आता राकेशला अजूनच राग आला. त्यामुळे तो रागातच म्हणाला, बाबा, तो तुमचा मूर्खपणा होता. परंतु तुम्हाला काय वाटते की मी तुमच्यासारखा मूर्खपणा करावा आणि भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊन आयुष्यभर पश्चाताप करत राहू? माफ करा बाबा, परंतु माझ्याकडून हे होणार नाही. मी प्रॅक्टिकल होऊन माझे निर्णय घेतो. आपल्या मुलाचे असे उत्तर ऐकून सुरेशराव थक्क झाले होते. त्यांनी घाबरलेल्या नजरेने आपली बायको शोभाकडे पाहिले तर त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते. कदाचित त्या अजूनही त्याच धक्क्यामध्ये होत्या. परंतु त्यांचा मुलगा राकेशला या गोष्टीने कोणताच फरक पडला नाही. परदेशातील उज्ज्वल भविष्याच्या लालसेने त्याला जणू काही पंख फुटले होते. त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील निराशा आणि त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून तो शेवटी त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना एकटे सोडून जगायला किंवा मरायला त्याच्या बायकोसोबत आणि मुलांसह उडून गेला. त्या दिवसापासून घरात सर्व काही बदलले होते. राकेशच्या त्याच्या नवीन जगात तो व्यस्त होता आणि सुरेशराव आणि शोभाताई आपल्या मुलाविना दोघेच नवरा बायको एकमेकांचे साथ देण्यासाठी राहिले होते. त्यांचा मुलगा प्रगती करतोय त्याचा आनंद तर त्यांना होताच, पण या आनंदाच्या मागे एक न दिसणारे दुःख दडले होते.
जुन्या गोष्टीच्या आठवणीत सुरेशराव कधी घराच्या बाहेर पोहोचले हे त्यांनाच समजले नाही. त्यांच्या हातामध्ये सामानाची पिशवी होती. ती पिशवी दरवाजासमोर ठेवून त्यांनी शोभाताईंकडे हात केले आणि म्हणाले, "शोभा, चावी दे." परंतु शोभाताई काहीच न बोलता किंवा चावीही न देता एका जागीच स्तब्ध उभ्या होत्या. तेव्हा सुरेशराव म्हणाले, "काय करत आहे? शोभा, चावी दे ना." सुरेशराव पुन्हा म्हणाले आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांचे हृदय थरथरले. शोभाताईंचे डोळे विस्फारले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता आणि त्यांनी डोके धरून उभ्या होत्या. "शोभा, काय झाले आहे तुला?" "शोभा." सुरेशरावांचा आवाज अस्वस्थपणे थरथरू लागला आणि काही वेळातच शोभाताई कापलेल्या झाडासारख्या जमिनीवर पडल्या. जेव्हा सुरेशराव मदतीसाठी ओरडू लागले तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले आणि पटकन त्यांना एका गाडीमध्ये झोपवून शोभाताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. आतमध्ये डॉक्टर इमर्जन्सी वॉर्डमध्ये शोभाताईंवर उपचार करत होते, तर तिथेच बाहेर बसलेल्या सुरेशरावांचे हातपाय थरथर कापत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये, डोक्यामध्ये सतत हेच विचार येत होते की अचानकपणे आपल्या बायकोला असे काय झाले, त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. कदाचित अशक्तपणा आला असावा, असा विचार करत कधीकधी मनाला समजावण्याचा ते प्रयत्न करत होते. तर दुसरा विचार यायचा की काही गंभीर आजार तरी नसेल ना. शंकांना अंत नव्हता. शेवटी घाबरत सुरेशरावांनी आपल्या मुलाला फोन केला, परंतु 2-3 वेळा प्रयत्न करून सुद्धा राकेशने त्यांचा फोन उचलला नाही. थोड्या वेळाने नर्स इमर्जन्सी वॉर्डमधून बाहेर आली तेव्हा सुरेशराव लगेच जागचे उभे राहिले आणि म्हणाले, "माझी बायको शोभा आता कशी आहे?" सुरेशरावांनी असे विचारल्याबरोबर ती नर्स म्हणाली, "अजून उपचार चालू आहे. तुम्ही रिसेप्शनवर जाऊन 50,000 रुपये जमा करा." सुरेशरावांनी रिसेप्शनवर जाऊन आपल्या मोबाईलमधून पैसे ट्रान्स्फर केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा शोभाताईंचे सर्व रिपोर्ट्स आले तेव्हा जे काही समोर आले ते सुरेशरावांच्या पायाखालची जमीनच सरकली गेली होती. शोभाताईंना कॅन्सर झाला होता हे ऐकल्याबरोबर काही वेळ सुरेशरावांना तर असेच वाटू लागले होते की त्यांच्या शरीरातून प्राणच निघून गेला आहे, परंतु त्यांनी स्वतःला सांभाळले. ते विचार करू लागले की आपल्या बायकोला त्रास होता कामा नये. तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा, राकेशचा त्यांना फोन आला. तेव्हा सुरेशरावांनी आपल्या मुलाला सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा राकेश म्हणाला, "बाबा, तुम्ही चिंता करू नका. आई बरी होईल. फक्त तुम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या आणि तिला वेळेवर औषध द्या." आपल्या मुलाबरोबर बोलणे केल्यानंतर सुरेशरावांना सुद्धा थोडे हलके वाटू लागले होते. 2 दिवसानंतर शोभाताईंना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले. सुरेशराव त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. ते स्वतः आपल्या हातांनी बायकोसाठी पौष्टिक जेवण बनवत होते. वेळच्या वेळी औषधं देत होते. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ ते शोभाताईंना बरोबर घेऊन बागेमध्ये फेरफटका मारायला जात होते आणि जेव्हा शोभाताईंचं चेकअप करण्याचा दिवस असायचा त्या दिवशी ते टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जात असत. प्रत्येक दिवशी आपल्या पती सुरेशरावांचे एवढे समर्पण पाहून
शोभाताईंच्या डोळ्यात पाणी यायचे. परंतु सुरेशरावांनी पक्के ठरवले होते की शोभाताईंना काही होऊ द्यायचे नाही आणि त्यांच्यावर चांगल्यातले चांगले उपचार करून घ्यायचे. जेव्हा ते शोभाताईंना पूर्णपणे बरे करतील तेव्हाच ते थांबतील असे त्यांनी ठरवलेच होते. दिवस असेच निघून जात होते, पण दिवसेंदिवस शोभाताईंची अवस्था अजूनच खराब होत चालली होती. आपली अशी अवस्था पाहून शोभाताई हतबल होऊन जायच्या. परंतु सुरेशराव नेहमी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. ते शोभाताईंना नेहमी म्हणायचे की चांगले उपचार आणि विश्वासाच्या जोरावर मोठ्यातल्या मोठ्या आजाराला सुद्धा हरवले जाऊ शकते. परंतु सुरेशराव मात्र कधीकधी स्वतः एकटे बसून रडत असायचे, कारण बायकोच्या आजारपणामुळे सुरेशरावांची मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थिती दोन्ही कमकुवत होत चालली होती. म्हणून आपल्या मनावरील ओझे कमी करण्यासाठी एक दिवस सकाळी सकाळी सुरेशरावांनी पुन्हा एकदा आपल्या मुलाला फोन लावला. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यावर ओरडत म्हणाला, बाबा वेळ तरी बघा, इथे रात्रीचे 11 वाजले आहेत. कदाचित तिकडे तुम्हाला काही काम नसेल, पण इथे मी खूप व्यस्त असतो. बाळा, माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आईची तब्येत चांगली नाही आहे, त्यामुळे जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तू इकडे ये. पण बाबा, आईची तब्येत ठीक नाही तर मी काय करू? म्हातारपणात तर या सर्व गोष्टी चालतच असतात. तुम्ही तिला डॉक्टरांना दाखवा. तसे तर मी तिथे येऊन तिचा आजार तरी बरा होणार नाही ना. आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला फोन करून परेशान करू नका. जर जास्तच गरज असेल तर व्हॉट्सॲपवर मेसेज करा, मग मी स्वतः तुम्हाला फोन करेन. आता फोन ठेवतो. सकाळी लवकर मला ऑफिसला जायचे आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून सुरेशराव स्तब्ध झाले होते. तेवढ्यातच आतून आवाज आला, काय झाले? तुम्ही राकेश बरोबर बोलत होतात का? माझ्याबरोबर सुद्धा बोलणे करून द्यायचे होते ना. आपल्या रूममध्ये आराम करत असलेल्या शोभाताई म्हणाल्या. तेव्हा सुरेशराव म्हणाले, त्यांच्या रूममध्ये गेले आणि चेहऱ्यावर हलकेसे हसू आणत म्हणाले, अगं शोभा, माझ्या तर लक्षातच आले नाही की या वेळेला तिकडे रात्र असते. ते सर्व लोक झोपले होते. मी विनाकारण त्यांना डिस्टर्ब केले. मी उद्या तुझे बोलणे करून देतो. ठीक आहे, पण राकेश काय म्हणाला? तो कधी भारतात येणार आहे आपल्याला भेटण्यासाठी? शोभाताईंच्या अशा प्रश्नाने सुरेशराव विचारात पडले. मग गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाले, शोभा, तो सुट्टी घेण्याचा प्रयत्न करत आहे. जशी त्याला सुट्टी मिळेल तसा तो लगेच तुला भेटण्यासाठी येईल. आपली नजर चोरत सुरेशराव एवढे म्हणाले आणि लगेचच त्या रूममधून बाहेर गेले. कारण आपल्या बायकोपासून जास्त वेळ सत्य लपवणे त्यांना शक्यच नव्हते. परंतु थोड्याच वेळात शोभाताईंच्या विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून सुरेशराव पुन्हा पटकन त्यांच्या जवळ गेले. त्यांनी पाहिले तर शोभाताईंची अवस्था खूपच जास्त खराब वाटत होती. म्हणून सुरेशरावांनी लगेचच टॅक्सी बोलावून घेतली आणि शोभाताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. शोभाताईंची तपासणी केल्यानंतर डॉक्टर काही वेळाने सुरेशरावांजवळ आले. त्यावेळी शोभाताई झोपल्या होत्या. डॉक्टर म्हणाले, हे बघा मिस्टर सुरेश, तुमच्या बायकोची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. त्यांना बोर्न मॅरो ट्रान्सफर करण्याची गरज आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी बोर्न मॅरो डोनेट करण्यासाठी तयार आहे. नाही मिस्टर सुरेश, तुमचा बोर्न मॅरो मॅच होणार नाही. हो, पण तुमचा मुलगा बोर्न मॅरो डोनेट करू शकतो. नाहीतर तुमच्या बायकोचा कोणी भाऊ किंवा बहीण, त्यांच्यापैकी कोणीही चालेल.
पण डॉक्टर साहेब, आमचा मुलगा आता अमेरिकेला राहतो. मी त्याच्याबरोबर बोलून घेतो. पण मिस्टर सुरेश, थोडी घाई करा. बोर्न ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे करण्याकरता कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये खर्च येईल आणि वेळेवर जर ही प्रक्रिया झाली तर 50% त्यांचा जास्त जीव वाचण्याची शक्यता आहे. नाहीतर काय डॉक्टर साहेब? नाहीतर जास्तीत जास्त 1-1.5 महिना, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आपली बायको आपल्यापासून दूर जाणार ह्या विचारानेच सुरेशराव पूर्णपणे तुटून गेले होते. तेवढ्यातच डॉक्टर म्हणाले, आणि मिस्टर सुरेश, अजून एक गोष्ट, तुम्हाला त्यांच्या औषधांची विशेष काळजी घ्यावी लागेल. एक वेळसुद्धा त्यांचे औषध चुकता कामा नये, नाहीतर काहीही होऊ शकते. थोड्या वेळानंतर सुरेशराव शोभाताईंना आपल्यासोबत घेऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला राकेशला फोन लावला. तेव्हा फोन उचलताच राकेश त्यांच्यावर भडकला. बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितले होते की सारखे मला डिस्टर्ब करू नका. ते तर ठीक आहे बाळा, परंतु तुझी आई. अहो बाबा, आईच्या आजारपणाच्या नावाखाली मला ब्लॅकमेल करणे तुम्ही बंद करा प्लीज. मग घाबरत सुरेशराव म्हणाले, बाळा, गोष्ट अशी आहे की तुझ्या आईच्या उपचारासाठी काही पैसे हवे होते. माझ्याकडे जेवढे पैसे होते ते सर्व औषध पाणी आणण्यासाठी खर्च झाले आहेत. पेन्शन यायला सुद्धा अजून खूप दिवस शिल्लक आहेत आणि पेन्शनसुद्धा एवढी नाही की मी त्या पैशातून तुझ्या आईवर उपचार चालू ठेवू शकेन. अहो बाबा, मग आपले एवढे मोठे घर आहे ते कधी कामी येईल? तुम्ही तर घर गहाण ठेवून बँकेमधून पैसे घ्या. मला तुमच्या घराची गरज नाही आहे, परंतु बाळा, हे काम करण्यासाठी सुद्धा वेळ लागेल आणि आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. तेव्हा आपल्या बाबांचे बोलणे मध्येच थांबवत राकेश म्हणाला, हे बघा बाबा, मला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. मी आता व्यस्त आहे. यापुढे तुम्हाला जे काही सांगायचे आहे, बोलायचे आहे, ते तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि माझ्याकडून पैसे मिळतील याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. एवढे बोलून राकेशने फोन ठेवून दिला. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुरेशराव स्वतःशीच बोलू लागले. आई बाबांना जर स्वप्नात सुद्धा आपला मुलगा अडचणीत आहे असे दिसले तरीही ते तेवढ्याच तळमळीने उठतात. पण तेच आई बाबा अडचणीत असताना मुलं थोडी फार सुद्धा तळमळ दाखवू शकत नाहीत का? मुलं मोठी झाल्यावर इतकी स्वार्थी आणि दगड हृदयाची कशी होतात? सुरेशराव किती तर वेळ खुर्चीवर बसून विचार करत होते. आपले गाल तळहातावर ठेवून सुरेशराव विचार करत होते. पण आपल्या मुलाच्या बोलण्याने त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. डोळ्यातून टपकणाऱ्या खाऱ्या पाण्याने त्यांच्या हाताचे तळवे आणि गालावरचा चिकटपणा निर्माण झाला होता. म्हणून सुरेशराव उठले आणि तोंड धुवून पुन्हा चेहऱ्यावर खोटे हसू आणत शोभाताईंजवळ औषध घेऊन पोहोचले. किती काळजी घेता तुम्ही. माझी एक वेळची औषधं द्यायला सुद्धा तुम्ही विसरत नाही. काळजी तर नेहमीच तू माझी घेतली आहे शोभा. आणि तुला माहीत आहे का, आज पूर्ण 40 वर्ष झाली आहेत तुला हे सर्व करता करता. सुरेशराव असे म्हणाल्याबरोबर शोभाताई हैराण होऊन म्हणाल्या, हो, मी तर विसरूनच गेली होती की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा सुरेशराव म्हणाले, हो शोभा, तुला आज सुद्धा तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू माझ्याबरोबर लग्न करून ह्या घरात आली होतीस. तेव्हा शोभाताई हसत हसत म्हणाल्या,
त्या दिवसापासून आजपर्यंत आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस किती प्रेमाने आणि उत्साहात साजरा करत आलो आहोत. मागच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी तर तुम्ही मला लाल रंगाची साडी खरेदी करून दिली होती. हो शोभा, लाल रंगाची साडी तुझ्या गोऱ्या रंगावर अजूनच सुंदर दिसत होती. हातात लाल बांगड्या, भांगेत भरलेले कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात छमछम वाजणारे पैंजण. त्यामुळे या वयातही तू खूप सुंदर दिसत होतीस. तेव्हा शोभाताई स्मित करत म्हणाल्या, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या वयाच्या इतर महिला मला म्हणतात, आतापर्यंत आपण खूप नटलो, सजलो, मेकअप केला, पण आता ह्या वयात हे सर्व चांगले वाटत नाही. पण मी कधीच वयाला शरण गेले नाही. पण आता अवस्थाच अशी झाली आहे की बोलता बोलता शोभाताईंचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यातून थरथर अश्रू वाहू लागले. मग काही वेळ शांत राहून आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत शोभाताई म्हणाल्या, तुम्हाला आठवते का हो तो दिवस जेव्हा तुम्ही मला माझा हात तुमच्या हातात घेऊन म्हणाला होतात की मला तू 8वे वचन दे. तेव्हा मी तर विचार करून हैराण झाले होते की लग्नामध्ये दिलेली 7 वचन काय कमी आहेत का? त्यामुळे तुम्ही अजून एक वचन मागत आहात. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मला अजून एक वचन दे की तू नेहमी माझी साथ देशील, भली कोणतीही परिस्थिती असेल, कितीही मोठी अडचण असेल तरी तू माझी साथ सोडणार नाहीस. आणि मी ते वचन तुम्हाला दिले होते आणि तुम्ही सुद्धा तेच वचन मला दिले होते. एवढे बोलून शोभाताईंनी सुरेशरावांचा हात आपल्या हातात घेतला आणि रडतच म्हणाल्या, आजपर्यंत मी दिलेले वचन निभावले होते, परंतु आता कदाचित एवढे ऐकल्याबरोबर आपल्या बायकोसमोर बसलेले सुरेशराव जणू काही पूर्णपणे तुटून गेले होते. त्यांनी लगेचच शोभाताईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, परंतु एकमेकाची साथ सोडण्याच्या फक्त विचारानेच दोघेही बैचेन झाले होते. शेवटी सुरेशराव स्वतःला सांभाळत म्हणाले, शोभा, खूप झाले रडणे आता. तुला माझ्यासाठी लवकर बरे व्हावेच आहे, म्हणून पटकन रिकाम्या पोटी जे औषध घ्यायचे आहे ते खाऊन घे बरं, मग नाश्ता करायचा आहे. असे म्हणत सुरेशरावांनी शोभाताईंना औषध दिले आणि जसे ते उठून जाऊ लागले तेवढ्यातच पाठीमागून त्यांचा हात पकडत शोभाताई म्हणाल्या, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे ना, पण काय करू, मला सुद्धा तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाही. तू कुठेही जाणार नाहीस शोभा, तू नक्की बरी होशील. मग शोभाताई म्हणाल्या, तुमचे राकेश बरोबर बोलणे झाले का नाही? काही वेळापूर्वी फोन केला होता ना, परंतु त्याने फोन उचलला नाही. तो ऑफिसमध्ये व्यस्त असतो ना. तो एवढा किती ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त आहे, त्याच्याकडे आपल्या आजारी आईची चौकशी करण्यासाठी सुद्धा वेळ नाही का? त्याला पुन्हा फोन करा, मला एकदा त्याच्याबरोबर बोलायचे आहे. नाही शोभा, कदाचित तो आता सुद्धा व्यस्त असेल. मी उद्या तुझे बोलणे करून देतो. काय तुम्ही पण प्रत्येक दिवशी उद्या उद्या करत बोलणे टाळत राहता. एकदा तरी माझे त्याच्याबरोबर बोलणे करून द्या की. त्याच्याबरोबर बोलण्याची माझी खूप इच्छा झाली आहे. शक्य झाले तर व्हिडिओ कॉलवर त्याच्याबरोबर बोलणे करून द्या. त्याच्यासोबत माझ्या नातवंडांचे चेहरे सुद्धा मला पाहायला मिळतील. शोभाताईंची तळमळ पाहून सुरेशरावांनी आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल केला, परंतु समोरून कोणतेही उत्तर आले नाही. शोभाताईंनी पुन्हा पुन्हा हट्ट केल्यामुळे सुरेशराव फोन करतच होते. तेवढ्यात समोरून जोरात आवाज आला, तुम्हा लोकांना माझ्याकडून काय हवे आहे? सर्व कामे सोडून मी काय दिवसभर
तुमच्यासोबतच फोनवर बोलत राहू का मी? तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की मला तुमचे घर नको आहे. तुम्ही ते गहाण ठेवून बँकेतून त्याच्यावर कर्ज घेऊ शकता आणि तुम्हाला हवे ते करू शकता. हे ऐकल्याबरोबर सुरेशरावांनी फोन कट केला आणि म्हणाले, शोभा, राकेश म्हणत होता की त्याला खूप काम आहे. जेव्हा तो फ्री होईल तेव्हा तो स्वतः फोन करेल. मी तुला म्हणालो होतो ना की तो आता कामात व्यस्त असेल, पण तू ऐकतच नव्हतीस. आता तू जेवून घे, औषध घेण्याची वेळ होत आहे. शोभाताईंनी सुरेशरावांच्या मनातील भाव ओळखले होते. त्यांनी सुरेशरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, काही हरकत नाही, तुम्ही उदास होऊ नका. मुलाचे स्वतःचे आयुष्य आहे. तो स्वतःच्या पायावर उभा आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत आनंदात आहे. यापेक्षा अजून आपल्याला काय हवे आहे? जर तो कामात व्यस्त असेल तर विनाकारण त्याला इकडे बोलवून आपण त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा का निर्माण करायचा? आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न शोभाताईंनी औषध घेण्यासाठी हात पुढे केला. मग काही वेळांनी पाण्याचा ग्लास परत देताना सुरेशरावांना म्हणाल्या, माझी एक इच्छा आहे. तुम्ही मला शब्द द्या की माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल. तेव्हा सुरेशराव शोभाताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तेव्हा शोभाताई म्हणाल्या, मला असे वाटते की मी मेल्यानंतर माझ्या अंतिम संस्कार राकेशच्या हातूनच व्हायला हवेत. माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलानेच द्यायला हवी. शोभा, तू काय बोलत आहेस? तू कुठेही जात नाही आहेस. तर त्या सुरेशरावांना म्हणाल्या, अहो राहू दे आता, मला सर्व काही माहिती आहे. ज्यावेळी डॉक्टर साहेब माझ्या अवस्थेविषयी तुम्हाला सांगत होते तेव्हा मी झोपलेली नव्हती. त्यांचे सर्व बोलणे मी ऐकले आहे. शोभाताईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुरेशराव आश्चर्यचकित झाले. तेव्हा शोभाताई पुन्हा एकदा म्हणाल्या, सुरेशराव, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझी अंतिम इच्छा नक्की पूर्ण कराल. नाही शोभा, तुला माहिती आहे ही इच्छा पूर्ण करणे माझ्या अधिकारात नाही. मी नाश्ता घेऊन येतो, सुरेशराव रडक्या आवाजात म्हणाले आणि स्वयंपाकघरात गेले आणि मनापासून रडले. शोभाताईंची बिघडत चाललेली प्रकृती त्यांना परेशान करत होती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली. 2 दिवस असेच निघून गेले. 2 दिवसानंतर सुरेशरावांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलाचा फोन आला होता. मोठ्या उत्सुकतेने सुरेशरावांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूंनी आवाज आला, बाबा, मी भारतामध्ये येत आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर सुरेशरावांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. खरंच बाळा, तू कधी येत आहेस? हो बाबा, 4 दिवसात पोहोचेन. अच्छा, ठीक आहे, मग मी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. सुरेशरावांच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. तेवढ्यात राकेश म्हणाला, बाबा, मी मुंबईला येत आहे. तर डॉक्टरांना भेटणे कुठे येतोय? मी तिथे फक्त एक बिझनेस मीटिंगसाठी येत आहे. तिथे आल्यानंतर तशी माझी थोडी अडचणच होईल, परंतु थोडा वेळ काढून मी तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. आणि हो बाबा, मुंबईमध्ये माझा एक मित्र बँकेमध्ये मॅनेजर पदाचे काम करतो. घर गहाण ठेवून कर्ज घेण्याविषयी मी त्याच्याबरोबर बोलणे केले होते. तेव्हा तो म्हणाला होता की मी लवकरात लवकर काम करून देईन. आता मी येतच आहे, तर बँकेमधून कर्ज काढण्याची सर्व औपचारिकता सुद्धा पूर्ण करून घेऊया. तुम्ही घराचे सर्व कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. मला असे वाटते की बँकेमध्ये जे काही करायचे आहे ते सर्व माझ्यासमोर झालेले बरे. म्हणजे तुम्हा लोकांना पैशासंबंधीच्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील
आणि सोबत माझी सुद्धा परेशानी कमी होईल. एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुरेशरावांच्या आपल्या मुलावरचा विश्वास उडून गेला होता. मुलगा इतका स्वार्थी असू शकतो का? यावर त्यांच्या हृदयाचा किंवा मनाचा कोणताही भाग विश्वास ठेवायलाच तयार नव्हता. आता सुरेशरावांचे डोळे लाल झाले होते. जणू काही त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे थेंब ठपकत होते. परंतु काही वेळातच त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर खोटे हास्य आणत ते शोभाताईंजवळ गेले आणि म्हणाले, शोभा, तुला माहिती आहे का? अगं शोभा, तुझा मुलगा भारतामध्ये येत आहे. सुरेशरावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शोभाताईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि त्या हसत हसत म्हणाल्या, काय? तुम्ही खरे बोलत आहात ना? हो शोभा, खोटे बोलून मला काय मिळणार आहे? अच्छा, मग तो परत कधी येत आहे? माझी नातवंडे सुद्धा येतील ना त्याच्याबरोबर? 4 दिवसानंतर पोहोचणार आहे, परंतु एकटाच येणार आहे. त्याची मुंबईमध्ये एक मीटिंग आहे म्हणून तो भारतात येत आहे. त्याची मीटिंग झाल्यानंतर तो काही वेळासाठी आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे. काय? फक्त काही वेळासाठी? शोभाताईंच्या चेहऱ्यावरचे हास्य आता निराशेमध्ये बदलले होते. हो शोभा, काय करणार? आपला मुलगा खूपच व्यस्त असतो. अच्छा, तुझे औषध घेण्याची वेळ झाली आहे. मी तुला औषध देतो. नको, मी औषध घेईन. पाणी जवळच ठेवलेले आहे, असे शोभाताई म्हणाल्या. त्यावर सुरेशराव म्हणाले, शोभा, औषधे घेऊन लगेच आराम कर. रात्र खूप झाली आहे. जास्त वेळ जागे राहणे तुझ्या तब्येतीसाठी चांगले नाही. परंतु शोभाताईंच्या डोळ्यातील झोप कितीतरी कोस दूर निघून गेली होती. डोक्यात खूप विचार चालू होते. 4 दिवसानंतर राकेश आपल्या मित्राबरोबर घरी पोहोचला. त्याने पाहिले तर सुरेशराव बाहेर अंगणामध्येच बसले होते. सुरेशरावांनी जसे आपल्या मुलाला पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. ते लगेचच उठून उभे राहिले आणि म्हणाले, अरे बाळा, तू आलास? ये. तुझ्या आई कधीपासून तुझी वाट पाहत आहे. सुरेशराव मोठ्या उत्साहाच्या स्वरात म्हणाले. परंतु राकेशने त्यांच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही. औपचारिकता म्हणून त्याने आपल्या बाबांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला सांगितले होते ना, हा समीर आहे, माझा मित्र. बँकेमध्ये मॅनेजर आहे. तुम्ही घराची कागदपत्रे काढून ठेवली असतील तर आता पटकन आतमध्ये चला आणि कागद दाखवा. खूप मुश्किलीने वेळ काढून मी इथे आलो आहे. आता पटकन आत चला. बाळा, तू तुझ्या आईला भेटणार नाहीस का रे? सुरेशराव म्हणाले. त्यावर राकेश म्हणाला, हो हो बाबा, तिला सुद्धा भेटणार आहे. सुरेशराव घरामध्ये आले तसे राकेश सुद्धा पटकन त्यांच्या मागोमाग घरामध्ये आला. पाहिलेस का शोभा, तुझा मुलगा आला आहे तुला भेटण्यासाठी. अगं, तू झोपली आहेस का? शोभा, बघ तरी कोण आले आहे. किती दिवसापासून तू या क्षणाची वाट पाहत होतीस ना. आता तुझा मुलगा तुझ्यासमोर उभा आहे. असे म्हणत सुरेशरावांनी शोभाताईंना स्वतःच्या हाताने हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु शोभाताईंनी डोळे उघडले नाहीत. आई, उठ ना, तू उठत का नाहीस? राकेश जोरात ओरडला. परंतु त्याचा आवाज ऐकून सुद्धा शोभाताई झोपेतून जाग्या झाल्याच नाहीत. तेव्हा सुरेशरावांना लगेच जाणवले की मुलाला पाहण्यासाठी आसुसलेले शोभाचे डोळे कायमचे बंद झाले आहेत. तेव्हा राकेश तिथेच आपल्या गुडघ्यांवर बसून आई आई असे म्हणत रडू लागला. इकडे सुरेशरावांना तर एवढे दुःख झाले होते की त्यांच्या दुःखाला सीमाच राहिली नव्हती. ते जोरजोरात रडत होते. राहून राहून त्यांच्या सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या. काही वेळानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा येऊ लागले.
त्यानंतर शोभाताईंच्या मृत शरीराला जमिनीवर ठेवण्यात आले. तेव्हा अचानकपणे सुरेशरावांच्या मनात एक विचार आला. ते पटकन उठले आणि खोलीत गेले आणि शोभाताईंचा पलंग शोधू लागले. जेव्हा त्यांनी शोभाताईंची उशी उचलली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या उशीखाली शोभाताईंची मागच्या 4 दिवसांची औषधे पडली होती. तेव्हा सुरेशरावांना डॉक्टरांचे बोलणे आठवले. डॉक्टर म्हणाले होते की शोभाताईंचे एक वेळचे औषधसुद्धा विसरून चालणार नाही तर काहीही घडू शकते. मग सुरेशराव मनातल्या मनात विचार करू लागले की राकेश येणार ही बातमी जेव्हा तिने ऐकली तेव्हापासून ती मला म्हणत होती की औषधे मी घेईन, फक्त तुम्ही इथे पाणी आणून ठेवा. परंतु सर्व औषधे तर तिने उशाखाली ठेवली होती. याचा अर्थ 4 दिवसापासून शोभाने कोणतेच औषध घेतले नव्हते. हा विचार आता सुरेशरावांचे डोके चक्रावू लागला. त्यांचे हृदय जोरजोरात धडकू लागले. त्या औषधांच्या बाजूलाच एक कागद ठेवला होता. सुरेशरावांनी कसा तरी तो कागद उचलला. त्या कागदावर शोभाताईंनी लिहिले होते, मला माहिती आहे ज्यावेळी तुम्ही हे पत्र वाचाल तेव्हा मी या जगात नसेन. शक्य झाले तर मला माफ करा. तुम्हाला दिलेले वचन मी तोडून कायमचे तुमच्यापासून दूर जात आहे. परंतु माझा सुद्धा नाईलाज होता, कारण काही तासांसाठी आपला राकेश आपल्याकडे येणार होता. माझी अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नव्हता. ते पत्र वाचताना सुरेशरावांच्या मनात भूकंप झाला. अंग थरथर कापायला लागले आणि ते जोरातच जमिनीवर बसले. राकेशने वडिलांच्या हातातून ते पत्र घेतले आणि ते पत्र वाचू लागला. तेव्हा त्याच्यासुद्धा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मग सुरेशरावांच्या खांद्यावर हात ठेवून राकेश थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, स्वतःला सांभाळा. परंतु जसे राकेशने आपल्या बाबांना स्पर्श केला त्याच वेळी सुरेशरावांनी सुद्धा आपली मान खाली टाकली. आता त्यांनी स्ट्रॉंग झाले होते. सुरेशराव आता हे क्रूर जग सोडून शोभाताईंसोबत निघून गेले होते, ते 8वे वचन पूर्ण करण्यासाठी. मित्रांनो, सुरेशराव शोभाताईंबरोबरच हे जग सोडून गेले होते. याचा अर्थ ते आपल्या वचनाला जागले होते का? दोघांनी एकमेकांना दिलेले वचन पाळले. मात्र मुलांचेही आई वडिलांसाठी एखादे वचन असावे. आई वडील मेल्यानंतर येऊन काहीच उपयोग नाही. ते जिवंतपणी आला तर त्यांना स्वर्गसुख लाभेल. आजची कथा वाचताना खरंच सर्वजण भावनिक व्हाल. आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर ऑल नोटिफिकेशन दाबून आजच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या सर्व अशाच मनोरंजक कथा तुम्हाला सर्वात आधी ऐकायला मिळतील.